फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आपण आलो आहोत पुण्यातील खवय्यांसाठी जे प्रसिद्ध आहे अतिशय दे दनादन प्युअर व्हेज हॉटेल. तिथे आज आपण चाललो आहोत आणि इथे मिळणार आहे शुद्ध शाकाहारी पदार्थांचा भन्नाट असा बुफे अनुभव. चला तर मग बघूया आपण काय काय आहे या ठिकाणी ते. आणि अतिशय सुंदर अशी सजावट केली आहे इथे. अतिशय स्वच्छ आकर्षक असं वातावरण इथं आहे आणि इथं कुटुंबासोबत मित्रमंडळांसोबत वेळ घालवण्यासाठी परफेक्ट अशी जागा आहे ही. पापड आहेत दोन प्रकारचे मस्त. इकडं आहे फरसाण. हे काय दाल मखनी आहे वाटते. स्प्राउट्स आहेत. हे काय पास्ता, मटार, पापड, सगळे पापडच दिसतंय मला इकडे. ढोकळा, फरसाण वगैरे आहे. दाल बाटी इकडं, पालक पनीर आहे, शेवगा आहे, भेंडी, हे काय माहिती, लसणिया बटाटा, वाव पिठलं पण आहे, वांग, गट्टे की सब्जी, छोले, पनीर बटर मसाला, गुजराती डाळ, सॅलड आहे. ते किती प्रकारचे सॅलड आहेत. फ्रूट्स, फ्रूट कस्टर्ड, दहीवडा, खीर, स्वीट आहे इथं सगळं. श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, लस्सी आणि इतके सगळे लोणच्याचे प्रकार आहेत. बापरे. चटण्या, गुलाबजाम आहे, मुगाच्या डाळीचा हलवा आहे, स्वीट आहे. हे सगळे स्वीटचे प्रकार आहेत. शिरा आहे. हा इतके सारे स्वीट आहे. पाणीपुरी आहे. आणि टेबलवरती यांनी दिलेलं आहे हे मला वाटते ताक आहे आणि कोल्ड्रिंक पण आहे. आणि मी मस्त पाणीपुरी घेतली आहे. पहिल्यांदा आता आपण पाणीपुरी खाऊया. परत मी घेतली आहे शेवभाजी, अमेरिकन श्रीखंड, भजी, समोसा, ढोकळा आणि पापड, दहीवडा आहे. ताट एकदम भरलेलं आहे. मसाला राईस आणला मी आणि ही मसाला खिचडी आहे, मसाला राईस आहे, भजी आहे, गुलाबजाम, चिप्स, दहीवडा आहे मस्त. स्वीटमध्ये पण आहे हा मुगाचा हलवा आणि ही बर्फी आहे. इथं ना याच्यामध्ये गूळ दिलाय त्यांनी आणि तूप पण आहे. बघितलंच असेल की इतक्या प्रकारच्या इथे भाज्या होत्या. पण असं नाही म्हणता येणार की सगळ्याच भाज्या टेस्टी होत्या. तर काही काही टेस्टला चांगल्या होत्या, काही काही ओके ओके होत्या आणि काही काही नाही आवडली त्याची टेस्ट. हां, पण तुम्हाला खूप सारी व्हरायटी हवी असेल आणि ॲफोर्डेबल पण हवं असेल तर ही प्लेस तुमच्यासाठी चांगली असू शकते. म्हणजे एकदा तरी तुम्ही इथं ट्राय करू शकता आणि बाहेर आल्यावर मस्त आईस्क्रीमही तुम्हाला छान खायला मिळेल. आरुष, तुला काय म्हणायचं? दे दनादन कसं वाटलं? ठीक होतं, काय खास नव्हतं. मग मेड फायर नेशन, बार्बिक्यू नेशन, दे दनादन यातलं काय आवडलं तुला? बार्बिक्यू नेशन खूप चांगलं दे. आणि पैशाच्या मनाने मेड फायर नेशन आणि बार्बिक्यू नेशन चांगलं, हे चांगलं नाही. आणि जेएम रोडवरती हे तिन्ही सुद्धा एकाच बिल्डिंगमध्ये आहे, तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्ही या हॉटेलमध्ये भेट आधी दिली आहे का तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.